सिडकोचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे। कारण उरण आणि पेण तालुक्यातील जमीन व्यवहारामध्ये गुन्हा नोंदवण्याचे निर्देश आहेत। वन खात्याने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याची सुद्धा परवानगी आता दिलेली आहे। दरम्यान हे नेमकं प्रकरण तरी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सुमारे 5000 कोटींच्या जमीन व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याचा आरोप संजय शिरसाटांवरती आहे। बनावट कागदपत्र आणि कटकारस्थानाचे आरोप सध्या करण्यात आलेले आहेत। बिवलकर कुटुंबीय आणि बिल्डरांविरोधात फसवणुकीचे सुद्धा गुन्हे नोंदवा असं वन खात्याने सांगितलेलं आहे। सिडकोची 61,000 चौरस मीटरची जमीन नियमबाह्य मंजूर केली आहे असा दावा जो आहे तो आता रोहित पवारांनी केलेला आहे। तर वन खात्याच्या पत्रांमुळे शिरसाटांवरच्या घोटाळ्यांचे आरोप आता सिद्ध झालेले आहेत।